नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आता आपला कॅप राऊंड 1 हा समाप्त झाला आहे, बरोबर। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं। त्यांनी काही जणांनी फ्रीज केलं, तर काही जणांनी बेटरमेंट साठी अप्लाय केले। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट साठी अप्लाय केले तर ते कॅप 2 साठी इलिजिबल आहेत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1 मध्ये कॉलेज अलॉट झालं नव्हतं तर ते डायरेक्टली कॅप 2 साठी इलिजिबल असणार आहे। तर त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना कॉलेज अलॉट झाले त्यांना बेटर कॉलेज हवं आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांना एक चांगलं कॉलेज हवं आहे, त्यासाठी आपण आज स्ट्रॅटेजी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। म्हणजे नक्की तुमची लिस्टचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे कॅप 2 साठी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर समजा बेटरमेंट साठी बेटरमेंट त्यांना मिळेल, किंवा समजा ज्यांना कॉलेज अलॉट झालं नाही तर त्यांना एक चांगलं कॉलेज मिळेल। तर या अनुषंगाने आपण एक तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे। त्याचबरोबर तुमचं लिस्टचं स्ट्रक्चर कसं पाहिजे, तुम्ही कोणत्या लेवलचे कॉलेजेस त्याच्यामध्ये ऍड केले असावे, ओके। आणि त्याचबरोबर कॅप 2 चे काही आपण बेसिक रूल्स तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। मित्रांनो, कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म डिझाईन करत असताना तुम्हाला 3 गोल्डन रूल्स तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, की ते गोल्डन रूल्स मी तुम्हाला समजावून सांगतो। तर समजा फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एखादी सीट जर अलोकेट झाली असेल, ओके, आणि तुम्ही बेटरमेंट साठी अप्लाय केलं असेल आणि तुमची बेटरमेंट जर झाली, बेटरमेंट होणं म्हणजे काय, जर तुम्हाला त्या सीटपेक्षा जर त्या लिस्ट मधील जास्त प्रायोरिटी असणारी सीट जर अलॉट झाली, तर तुमची जी पहिली सीट होती कॅप राऊंड 1 मधील, तर ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार। म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात मिसकन्सेप्शन असतं की समजा कॅप 2 मध्ये एक सीट मिळाली तर आपल्याकडे चान्सेस असणार की कॅप 1 मधली पण सीट आपण घेऊ शकतो आणि कॅप 2 मधली घेऊ शकतो, त्याच्यातली आपण दोन्हीपैकी एक सीट चूज करू शकतो। पण मित्रांनो, या ठिकाणी असं असणार आहे की जर तुमची बेटरमेंट झाली, म्हणजे समजा तुम्ही आधी व्हीआयटी सीएस तुम्हाला अलॉट झालं होतं आणि त्याच्यानंतर समजा जर तुम्ही त्याच्यावर पीआयसीटी ईएनटीसी किंवा पीआयसीटी एएमएल जर टाकलं असेल आणि जर ते तुम्हाला लागलं असेल, समजा बेटरमेंट जर झाली असेल तुमची, तर तुमची ती सीट फिक्स होणार आणि तुमची पहिली सीट ही कॅन्सल होणार। ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॅप राऊंड 3 साठी सुद्धा इलिजिबल असतात जर तुम्ही बेटरमेंट साठी चूज केलं तर। ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे, जर तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये एक सीट घेतली आहे, ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही बेटरमेंटला अप्लाय केलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सीट अलोकेट झाली नाही, ओके, तर त्या केसमध्ये काय होणार की पुन्हा तुमची जी पहिली सीट होती कॅप राऊंड 1 मधली, ती तुम्हाला पुन्हा अलॉट होणार, ओके। आणि तुमच्याकडे चान्स पण असणार की तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी जाऊ शकता, बेटरमेंट साठी चूज करून जाऊ शकता, ओके। आणि एक महत्वाचा नियम म्हणजे, जर तुम्ही पहिल्या 3 प्रेफरन्स पैकी तुम्हाला जर एखादी सीट अलॉट झाली, ओके, जर पहिले 3 प्रेफरन्स पैकी एक सीट अलॉट झाली, तर ती तुमची कॅप राऊंड 2 साठी ऑटो फ्रीज असणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे त्या पर्टिक्युलर डेट्स मध्ये। जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुमची ती सीट कॅन्सल होणार, त्यासोबत तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर असणार। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लिस्ट बनवत असताना पहिले 3 ऑप्शन्स आपण असे टाकणार की जे आपल्याला मिळू शकत नाही, ओके। आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी पर्सेंटाईल हाय असेल तर ते असे टाकतील की जे त्यांना मिळाले तरी घ्यायला चालेल, ओके। समजलं, हे 3 रूल तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म डिझाईन कराल त्यावेळेस, ओके। तर नेक्स्ट आपण पाहूया की भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे की आपण जी लिस्ट फीड केली फर्स्ट कॅप राऊंडला तीच कॅरी फॉरवर्ड होणार की आपल्याला ती एडिट करता येणार। तर मी तुम्हाला इथं क्लिअरली सांगतो की जी लिस्ट तुम्ही समजा, तिथं एक ऑप्शन असतो, म्हणजे एक ऑप्शन असतो की पहिल्या कॅप राऊंडची लिस्ट तुम्हाला इम्पोर्ट करायची का, ओके। जर आपण येस केलं, म्हणजे समजा कन्सिडर करा की तुम्ही एक 50 प्रेफरन्सेस टाकले होते पहिल्या कॅप राऊंड साठी आणि त्याच्यातला 27 वा प्रेफरन्स तुम्हाला अलॉट झालाय, ओके। जर तुम्ही तो ऑप्शन येस केला, म्हणजे जर तुम्ही पहिल्या राऊंडची लिस्ट जर इम्पोर्ट केली, तर त्या ठिकाणी 1 ते 27 म्हणजे 1 ते 26 कॉलेजेस तुमचे ऍज इट इज येणार, बरोबर। तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी बेटरमेंटला जाऊ शकता, किंवा त्या लिस्टमध्ये तुम्ही एखादं कॉलेज ऍड करू शकता, त्या लिस्ट मधलं एखादं कॉलेज तुम्ही रिमूव्ह करू शकता, किंवा त्यांचं प्रेफरन्स रिअरेंज करू शकता, म्हणजे त्यांना वर खाली तुम्ही करू शकता, ओके। तर तुम्ही पूर्णपणे लिस्ट ही तुमची एडिट करू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्या कॅप राऊंडची लिस्ट इम्पोर्ट केली नाही, तर तुम्हाला ऍज इट इज ज्या पद्धतीने आपण कॅप राऊंड 1 मध्ये फॉर्म भरला होता, तर त्याच पद्धतीने तुम्हाला विंडो ओपन होणार आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ऑप्शन टाकायचे। फक्त एक असं राहणार की जे विद्यार्थी बेटरमेंट साठी गेले होते तर त्यांच्या लिस्टच्या बॉटमला जे तुम्हाला प्रेफरन्स अलॉट झाले तर तो राहणार, ओके। म्हणजे त्याच्यावर तुम्ही किती प्रेफरन्स टाकू शकता, टाकलेले प्रेफरन्स काढू शकता किंवा त्याला रिअरेंज करू शकता। आय होप की सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल। देन नेक्स्ट, भरपूर विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न येतो की विच कॉलेजेस टू कीप इन बेटरमेंट लिस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला व्हीआयटी कॉलेजचं आयटी लागलंय, ओके। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रांच तुम्हाला लागली आहे व्हीआयटी कॉलेजमध्ये, ओके। तर तुमच्या लिस्टमध्ये कोणते कॉलेजेस इन्क्लूड असणार, तर एक आपण रफली जर विचार करायला गेलं तर व्हीआयटीचं सीएस हे तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड असणार। त्याच्यानंतर पीआयसीटी जर तुम्हाला ईएनटीसी करायचं असेल तर ईएनटीसी असणार, त्याचबरोबर पीआयसीटी ईसी असणार, पीआयसीटी तुम्हाला सीएस आयटी असणार, त्याचबरोबर सीओईपी एआयएमएल असणार, सीओईपी सीएस असणार, व्हीजेटीआय सीएस असणार।
म्हणजे या पद्धतीची लिस्ट तुमची असणार. ना की तुमच्या कॉलेजमध्ये समजा व्हीआयटीच्या पेक्षा कमी लेवलचे कॉलेजेस म्हणजे लोअर कॉलेजेस त्याच्यामध्ये असणार. लोअर कॉलेजेस जर तुम्ही ठेवले त्याच्यामध्ये तर कदाचित काही असंही होऊ शकतं तुम्हाला ते कॉलेज अलॉट होऊन व्हीआयटी कॅन्सल होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना समजा सीट अलॉट झालं तर त्यांनी त्यांचे प्रेफरन्स किंवा त्यांची यादी पूर्णपणे चेक करायची की आपल्याला जी सीट अलॉट झाली आहे तर हिच्यापेक्षा बेटर किंवा आपल्याला घ्यायला परवडेल असंच आपल्या प्रायोरिटीच्या वर आपण टाकलंय का. ओके, बऱ्याचशा जणांचं मिस्टेक काय होती की सर त्याच्यामध्ये समजा चुकीने किंवा काय असेल ना जर चुकीने म्हणा किंवा समजा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला जाता. ओके, आता फॉर्म पण भरणं एक खूप मोठा टास्क आहे. म्हणजे समजा जर तुम्ही नेट कॅफे वगैरे जाता नेट कॅफेमध्ये जात असाल तर सगळेच नेट कॅफे नाही परंतु काही असे नेट कॅफे असतात की ज्यांचं टायअप असतं कॉलेजेस बरोबर. ओके, कॉलेजेस बरोबर टायअप असल्यामुळे ते काय करतात की त्या लिस्टमध्ये आता तुम्ही जर पाहिलाच असेल त्या अकाउंट वन साठी जे आपल्याला नंतर लिस्ट आपण सबमिट केल्याच्या नंतर कन्फर्मेशन लेटर डाउनलोड होतं. तर त्याच्यामध्ये फक्त कोर्स असतात आपल्याला कॉलेजचे नावं दिसत नाही. ठीक आहे, आपल्या प्रोफाईलमध्ये आपण ते पाहू शकतो पण एकदा आपण जर कन्फर्म केला ऑप्शन फॉर्म तर तो आपल्याला पुन्हा एडिट करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन समजा जेवढं तुम्हाला जर जमत असेल ओके आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवू किंवा बनवलेले आहेत त्याच्यानुसार तुम्ही लिस्ट अपडेट करू शकता किंवा कॅप्रॉनचा ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. पण जर तुमच्याकडे सिस्टम्स अवेलेबल नसतील म्हणजे लॅपटॉप वगैरे जर अवेलेबल नसतील तर तुम्ही तुमच्या भाऊ बहीण मित्र मैत्रिणी यांच्या लॅपटॉपवर घेऊ शकता. त्याचबरोबर समजा नेट कॅफेचा तुम्ही आधार द्या पण त्या ठिकाणी त्यांच्या साईटला बसून तुम्ही पूर्ण लिस्ट तुमची चेक करा आणि मगच सबमिट करा की मगच त्यांना ओटीपी तुम्ही शेअर करा. ओके, जर तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला बेटरमेंट लिस्ट कशी बनवायची. ओके, म्हणजे समजा एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं व्हीआयटी कॉलेजचं एक्झाम्पल व्हीआयटी आयटीचं एक्झाम्पल एक्सप्लेन केलं. असं व्हायला नको की समजा व्हीआयटीच्या आयटीच्या वर तुम्ही समजा कमिन्स कॉलेज असेल कमिन्स तुम्ही ऍड करू शकता पण ठीक आहे पीव्हीजी कॉलेज असेल किंवा बाकी मॉडर्न कॉलेज असेल की कारण हे व्हीआयटीच्या कम्पॅरेटिव्हली थोडे लोअर येतात. ओके, तर हे त्यांच्या वर नको. त्याच्यावर कॉलेजेस कोणते पाहिजे व्हीआयटीच्या पीआयसीटी असेल सीओईपी असेल किंवा समजा मुंबईचा जर विचार केला तर व्हीजेटीआय एसपीआयटी हे कॉलेजेस असतील. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला बेटरमेंट लिस्ट बनवायची म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं मला एक्स वाय झेड हा प्रेफरन्स लागलाय आणि त्याच्यापेक्षा बेटर मला कोणता लागू शकतो किंवा माझी कोणती इच्छा आहे तर त्या ठिकाणी तेच कॉलेजेस किंवा तेच प्रेफरन्सेस तुम्ही ऍड करायचे. बाकीच्या प्रेफरन्स किंवा लिस्ट मोठी करण्याचा नादात तुम्ही पडायचं नाहीये. ओके, हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल. त्याच्यानंतर इथे एक स्टँडर्ड लिस्टचं स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे तुमची लिस्ट कशी असली पाहिजे. ओके, तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी म्हणजे समजा त्याला कमी का पर्सेंटेज असा ना तर त्याच्या लिस्टमध्ये टॉप कॉलेजेस हे त्या टॉप कॉलेजेस हे इन्क्लुडेड असलेच पाहिजे. ओके, म्हणजे समजा आपण जर कॅप थ्रीचा विचार केला किंवा किंवा कॅप टू चा विचार केला जर कॅप टू चा विचार केला तर आपल्याला माहिती आहे पहिले 3 प्रिफरन्सेस आपले ऑटो फ्रीज होणार आहेत आणि त्याच्यानंतर कॅप थ्रीचा जर विचार केला तर पहिले 6 प्रिफरन्सेस आपले ऑटो फ्रीज होणार आहेत. म्हणजे तुम्ही टॉप कॉलेजेस इन्क्लूड करा. समजा यदा कदाचित जर तुम्हाला तिथे सीट मिळाली तर तुम्ही घेऊही शकता आणि त्याच्यानंतर समजा म्हणजे असे प्रेफरन्सेस इन्क्लूड करा की ज्याने तुम्हाला तुमचं ऑटो फ्रीज अवॉइड होईल. ओके, त्याच्यानंतर आता ज्यांना सीट अलॉट झाली आहे त्यांनी काय करायचं त्यांसाठी मी आत्ताच सांगितलंय की बेटर दॅन अलॉटेड कॉलेज म्हणजे तुम्हाला जे अलॉटेड कॉलेज तुमचं एक प्रेफरन्स अलॉट झालाय तर त्याच्यापेक्षा बेटरच तुम्ही प्रेफरन्स ऍड करा. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली नाही त्यांच्यासाठी काय तर तुमच्या पर्सेंटाईलवर जे असणारे कॉलेजेस म्हणजे अगोदर तुम्ही टॉप कॉलेजेस ऍड करणार. ओके, त्याच्यानंतर मिडलला असे कॉलेजेस ऍड करणार की तिथे तुमचे चान्सेस आहेत. ओके, आता तुम्हाला लिस्ट कशी बनवायची तर तुम्हाला आधार घ्यायचा आहे कट ऑफचा. आपले फर्स्ट कॅपराऊंडचा कट ऑफ सीईटीने रिलीज केला आहे त्याचा आधार घ्या किंवा 2024चा कट ऑफ आहे त्याचा आधार घ्या आणि त्याच्या आधारानुसार तुम्ही तो कॉलेज इन्क्लूड करा. तर हे कॉलेजेस किती असावेत एक 10 ते 15 एक 20 कॉलेजेस पर्यंत तुमचे असे कॉलेजेस पाहिजे तिथं की जे तुम्हाला मिळू शकतात. ओके, कारण आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ हाय जाईल कोणत्या कॉलेजचा लो जाईल. त्याच्यामुळे एक सेफ साईडसाठी इन्क्लुडेड पाहिजेत आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला असेल 90 ओके, आता तुम्ही काय करणार बरेचसे विद्यार्थी काय करतात की 90 आहे ठीक आहे 85 पर्यंत कॉलेज तिथे ऍड करणार. ओके, म्हणजे एक सेफ साईड. तर मित्रांनो तसं बिलकुल करू नका. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ही चूक कॅप वन मध्ये केली जेणेकरून त्यांना कॉलेज अलॉट झालं नाही. त्याच्यामुळे सेफ साईड जे कॉलेजेस आहेत ते फक्त इन्क्लूड करून ठेवा. ओके, ते इन्क्लूड केल्यामुळे आपल्याला कोणताही तोटा होणार नाही. फक्त आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये कमीत कमी किंवा सेकंड राऊंड मध्ये कॉलेज तरी लागेल हा आपला त्याच्यामध्ये फक्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं लिस्टचं स्ट्रक्चर असंच असलं पाहिजे टॉप कॉलेजेस त्याच्यानंतर समजा ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झाले तर त्यांना त्या प्रेफरन्स पेक्षा परवडणारे किंवा त्या प्रेफरन्स पेक्षा बेटर कॉलेजेस आणि ज्यांना अलॉट झालं नाही त्यांच्यासाठी समजा त्यांच्या पर्सेंटाईलवर असणारे कॉलेजेस किंवा सेफ साईडचे कॉलेजेस हे तुमच्या लिस्टमध्ये असलेच पाहिजे. ठीक आहे, आपल्याला ऍटमोस्ट 300 प्रेफरन्स फिल करता येतात. तर तुम्ही लिस्ट ही डिटेल बनवा मोठी बनवा टाइम लागू द्या. तुम्हाला लिस्ट एंटर करण्यासाठी वेळ लागेल तिथं इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली म्हणून ऑप्शन असतो त्याचा यूज करा चॉईस कोडचा यूज करा आणि व्यवस्थित तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा फिल करा. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या लिस्टचं स्ट्रक्चर कसं पाहिजे. आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की कॉलेज वर्सेस ब्रांच कॉम्प्रोमाइज नक्की तुम्ही काय कॉम्प्रोमाइज केले पाहिजे बरोबर.
बरेचसे पालक विचारतात की कॉलेज कॉम्प्रोमाइज करू की ब्रांच कॉम्प्रोमाइज करू, बरेचसे विद्यार्थी विचारतात की समजत नाहीये की नक्की कॉलेजला जास्त प्रेफरन्स देऊ की ब्रांचला जास्त प्रेफरन्स देऊ. विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर त्याला एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचा इंटरेस्ट फाइंड करा. ओके, म्हणजे थोडक्यात ब्रांच फाइंड करा. तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये करायचं. ओके, जर तुम्हाला कोर ब्रांचेसकडे इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही ती ब्रांच प्रिफर करा. तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागेल. पण जर तुम्हाला इंटरेस्टच सीएसआयटी साठी हवा म्हणजे आहे, ओके, सीएसआयटी असो किंवा टेक ब्रांचेस ईएनटीसी असो, याच्यासाठी तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की तुमची ब्रांच प्रिफर करू शकता. भले आपल्याला कॉलेज थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी हरकत नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा सीएसआयटी ठीक आहे, सिलेबस सेम असतो किंवा बाकीच्या सर्व गोष्टी सेम असतात, पण एआयएमएल असेल, ईएनटीसी असेल तर या विद्यार्थ्यांसाठी काय. ओके, तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकता. म्हणजे समजा जर तुम्हाला एक होप आहे की समजा नेक्स्ट कॉलेज आपल्याला चांगलं मिळू शकते, जर थोडंसं आपण समजा या कॉलेजमध्ये समजा XYZ कॉलेजमध्ये समजा आपण जर सीएसआयटी करण्यापेक्षा PQR कॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण जर एआयएमएल ईएनटीसी जर केली तर बेनिफिशियल होऊ शकतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाइज करू शकता, ब्रांच पण कॉम्प्रोमाइज करू शकता. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर हे टोटली तुमच्या सिनेरिओवर डिपेंड आहे. ओके, जरी तुम्हाला याच्यामध्ये कन्फ्युजन असलं तुम्ही माझा तुम्हाला नंबर इथं स्क्रीनवर दिसत असेल त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला माझ्या नॉलेज प्रमाणे तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपली पर्सनल काउन्सिलिंग तुमच्या मदतीला आहेत. जर कोणा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी गायडन्स हवा असेल तर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करू शकता. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली, जेणेकरून तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट असतील सीएटी सेलचे ते तुम्हाला सर्वप्रथम माहिती व्हावी यासाठी. ओके, तर अशा प्रकारे आता एक महत्वाची अजून गोष्ट म्हणजे समजा आज आपली वॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे जी आपली समजा आपण त्याला सीट मॅट्रिक्स म्हणतो ती रिलीज होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की मी लिहिलंय इग्नोर वॅकन्सी मॅट्रिक्स. तर का इग्नोर करायची. ओके, तर बरेचसे पालक काय करतात वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला समजत असेल की समजा कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट्स वॅकंट आहेत. ओके, आता पहिल्या राऊंड मध्ये समजा सीट बऱ्याचशा फिल झाल्या. ओके, त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी सुद्धा अप्लाय केलंय. तर पालक पाहून कन्फ्युज होतात की समजा या कॉलेजला एक पण सीट नाही आपल्या कॅटेगरीची, मग आपण का तिथं अप्लाय करायचं. तर नाही असं मित्रांनो, समजा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा असो म्हणजे जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत SC ST NT VJ GT त्याच्याबरोबर ओबीसी कॅन्डिडेट असतील, SCBC कॅन्डिडेट असतील तर त्यांना ओपनच्या सीट्स मिळू शकतात. ओके, जर तुम्ही ओपनचा कट ऑफ जर क्रॅक करत असाल ओके किंवा ओपनची सीट जर वॅकंट असेल तर तुम्हाला तीही मिळू शकते. पीडब्ल्यूडी सीट तुम्हाला मिळू शकतात जर समजा त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटने अप्लाय केलं नाही. कॉलेज काय करतं किंवा सीईटी सेल काय करतात तर ती सीट ऑटोमॅटिक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये कन्वर्ट करतात. त्यासोबत मायनॉरिटी सीट्स बद्दल पण सेम असत, त्याचबरोबर ऑर्फन सीट्स बद्दल सुद्धा सेम असत. म्हणजे असं करायचं नाही की समजा आपल्या कॅटेगरीची या ठिकाणी सीट नाहीये तर अप्लायच करायचं नाही किंवा कॉलेज लिस्टमध्ये ऍडच करायचं नाही. तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळण्याचे चान्सेस खूप असतात. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर समजा तुम्ही व्हीआयटीचा विचार करताय. ओके, तुम्हाला बेटरमेंट मध्ये व्हीआयटी पाहिजे, पण तुम्ही जर व्हीआयटीची सीट मॅट्रिक्स पाहिली तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एखाद्या कॅटेगरीच्या जागा या 0 असू शकतात. ओके, तर बरेचसे विद्यार्थी विचार काय करतील तर या ठिकाणी अप्लायच करू नका, आपल्याला नंबरच लागणार नाही. पण मित्रांनो असंही होऊ शकतं, म्हणजे असं होतच की व्हीआयटी मध्ये जो सध्या कॅन्डिडेट आहे म्हणजे ज्या कॅन्डिडेटला व्हीआयटीची सीट अलॉट झाली होती फर्स्ट राऊंडला त्याचं बेटरमेंट होऊन तो पीआयसीटी मध्ये येऊ शकतो. बरोबर, मग त्याची तिथं जी वॅकंट सीट आहे तर ती जास्ती सीट आली ती समजा रिझर्व सीट होती तर ती वॅकंट होणार आणि नेक्स्ट कॅन्डिडेटला मिळणार. त्याच्यामुळे बेटरमेंटचे चान्सेस खूप असतात. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात बेटरमेंट होतं, त्याच्यामुळे बेटरमेंटसाठी नक्की अप्लाय करा. पण बेटरमेंट करत असताना तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्मची लिस्टची काळजी व्यवस्थित घ्यायची. म्हणजे काय तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्याच्यापेक्षा बेटरच कॉलेज तुम्हाला मिळलं पाहिजे. तुमच्या चूक बोलीने किंवा त्याच्यापेक्षा आपला लॉस तिथं होता कामा नये या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कसं त्यांना पण एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या सीईटी साठी किंवा ऍडमिशन रिगार्डिंग. ओके, त्यांना पण त्याचं नॉलेज होईल. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.